सुरू करायचं. येस येस. नमस्कार. सप्तर्षी संस्थेतर्फे आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. कालही मी ऐरोळीलाच होतो. सेक्टर 10 मध्ये बालाजी मंदिरमध्ये सभा होती. आजही ऐरोळीला आहे. ऐरोळीमध्ये आतापर्यंत माझ्या 15 सभा झालेल्या आहेत. या शाळेत मी आधी पण आलेलो आहे. म्हणजे कोणत्या सोसायटीने बोलवलं होतं मला आठवत नाही, कारण माझ्या आत्तापर्यंत 4921 सभा झालेल्या आहेत. ते काहीच नाही. 5-6 वर्षात मी 4900 सभा करू शकलो. 45,000 सोसायटी आहेत. त्यामुळे मी अजून 6 वर्षात 10% सोसायटीमध्ये सुद्धा पोचलेलो नाही. त्यामुळे काम फार मोठं आहे. सर्व सोसायट्यांपर्यंत पोचणं, लोकांना भेटणं. आणि मी जे काम करतो ते असं शिवाजी पार्कमध्ये सभा बोलता येत नाही. प्रत्येक सोसायटीचे प्रश्न वेगळे असतात, विषय वेगळे असतात. अपार्टमेंटवाल्यांचे वेगळे असतात, सोसायटीवाल्यांचे वेगळे असतात, सिडकोच्या बांधलेल्या घरातल्या लोकांचे प्रश्न वेगळे असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे बोलणार ते बोलणारच आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे महत्त्वाचं. कारण शेवटी घर तुमचं आहे आणि आपल्या घराच्या संदर्भात काय होणार आहे हे समजून घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते आणि ती इच्छा असावी. आणि प्रश्न विचारून आपल्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या सोडून घेणं आवश्यक आहे. हा माझ्या पद्धतीचा आणि एरवी नेत्यांच्या पद्धतीमध्ये फरक असा आहे की ते एकतर फार उशिरा येतात आणि पटकन भाषण करतात आणि तुम्ही टाळ्या वाजवताय आणि ते निघून जातात. मग काय तुमच्या प्रश्नांना कधी उत्तरं त्यांची मिळत नाही. माझं तसं नसतं की मी जो विषय समजावून सांगण्याचा सोप्या भाषेत करतो आणि त्यानंतर जितक्या लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता वक्त्याच्या काही उणिवा असतात. साध्या सोप्या भाषेत सुद्धा सांगून काही गोष्टी काही लोकांना कळत नाही, त्याचा माझा इलाज नसतो. पण मी जितक्या साध्या सोप्या भाषेत बोलणं शक्य असेल तितक्या साध्या सोप्या भाषेत बोलून सांगण्याचा प्रयत्न करतो. विषय तितका कठीणही नाही आणि फार सोपाही नाही, पण तो समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तो समजावून सांगण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. आणि ते मी शक्यतोवर सर्व गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ही चळवळ आहे. स्वयंविकास हा प्रकार ही चळवळ आहे. त्यामुळे या सभांना मी जे जातो त्या संस्थेकडून कधी कोणत्या फीची अपेक्षा, कोणत्या पैशाची अपेक्षा, कोणत्या पर्सेंटेजची अपेक्षा, कशाचीही अपेक्षा मी कोणत्याही सोसायटीकडून काहीही ठेवली नाही. गेल्या 6 वर्षात मला आठवत नाही एखादा दिवस, म्हणजे वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, मुलांचे वाढदिवस असो, आई वडिलांचे वाढदिवस असो, मी रोजच्या नवीन 1 किंवा 2 सोसायटीमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत असतो. कधी कधी मी राहिलेलो मला आठवत नाही.
आणि समाजाचं प्रबोधन करण्याची आवश्यकता असते आणि कोणीतरी ही जबाबदारी घ्यायला लागते आणि इतर कोणावर तरी जबाबदारी घ्यायला लावण्याऐवजी ती आपण घ्यावी आणि आपल्याला असणारं जे काय अनुभव आणि ज्ञान हे लोकांना शक्यतोवर साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. याकरता ही मोहीम आहे आणि ती मोहीम जी आहे ती एक चळवळ म्हणून ही आम्ही चालू. आता विषयाकडे येऊ. पुनर्विकास हा दोन पद्धतीने करता येतो. एक सरळ साधा सोपा मार्ग आहे, तो म्हणजे बिल्डरकडे जाणं आणि बिल्डरवर सोपवून देणं. चल बाबा तू घे आणि तू काय आम्हाला देतो ते सांग आणि तुझ्यावर आम्ही विश्वास करू. हा साधा मार्ग वाटतो, सोपाही वाटतो, सगळ्यांना आनंद असतो त्या मार्गामध्ये. उदाहरणार्थ आज जर बिल्डरच्या संदर्भातली ही मीटिंग असती ती आज इथे झाली नसती, ती चांगल्या कोणत्या तरी 3 स्टार हॉटेलमध्ये झाली असती, सगळ्यांना जेवणं मिळाली असती, त्याच्या निमंत्रण पत्रिकेबरोबर अर्ध्या किलोचे आपले काय काजू कतरी सगळ्यांच्या घरी आली असते. उद्या 15 ऑगस्टमध्ये कुर्ता पायजामे सगळे मुलांना आणि वडील माणसांना मिळाले असते, बायकांना काही साड्याही मिळाल्या असत्या. सणासुदीच्या काळात गणपतीला करायला आरती त्यांच्याकडून मिळाली असते. या सगळ्या गोष्टी बिल्डर देतात. हे सामान्य मेंबर्सना. पदाधिकारी जे असतात त्यांना काय देतात ते विचारायचं नाही, ते वेगळं असतं, ते त्यांच्याकडे ठरलेलं असतं. तर हे अनुभवातून मी शिकलो. तुम्ही विचाराल की मला कसं माहिती, तर माझ्याविषयीची माहिती इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर आहे ती तुमच्यापर्यंत आलेली असेल. म्हणजे मी म्हाडाचा अध्यक्ष होतो, आमदार होतो, MMRDAचा अध्यक्ष होतो, सीप झोनचा अध्यक्ष होतो, पूर्ण महाराष्ट्राच्या ड्रग्स अँड फार्मास्युटिकल कंपनीचा अध्यक्ष होतो, मुख्यमंत्र्यांचा सल्लागार होतो. ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरून मिळतात. पण हे सगळं मी सोडून दिलं आणि काही काळ 10-12 वर्ष मी माझ्या कुटुंबाच्या शिक्षणाकरता म्हणा किंवा ह्याच्याकरता घालवले. हा विषय इंटरनेटवर येत नाही. अनेक वर्ष मोठ्या पदावर काम करून देखील त्या पदातून भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती माझ्याकडे कधी नव्हती आणि एक पैसा कोणाकडून घ्यायचा नाही जो आपला नाही, त्याच्यावर आपला अधिकार नाही, अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे अतिशय इमानदारीनं हे आयुष्यभर काम केलं. आणि त्या कामानंतर असं लक्षात आलं, मी ज्या वेळेला निवडून आलो पहिल्यांदा आमदार म्हणून गिरगावच्या मतदारसंघातून, ऑपेरा हाऊसमधून, म्हणजे चर्नी रोड स्टेशन, मरीन लाईन स्टेशन, ग्रँड रोड स्टेशन, बॉम्बे सेंट्रल स्टेशन, ताडदेव, नाना चौक, गिरगाव, खेतवाडी हा माझा मतदारसंघ होता. माझं वय अवघं 25 वर्षाचं होतं त्यावेळेला. आणि लोकांनी एका 25 वर्षाच्या मुलाला त्याचं शिक्षण, त्याची केपेबिलिटी, त्याची ताकद, त्याची हुशारी ही पाहून निवडून दिलं. राजकीय पुढाऱ्यांना न बघताना एक नवखा माणूस 25 वर्षाचा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला निवडून दिलं. त्यावेळेला माझं लग्नही झालं नव्हतं. निवडणुकीच्या वेळेला मी इतकंच सांगितलं होतं की बाबा माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे आणि माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे, इमानदारी आहे. मी माझ्या आयुष्यात भ्रष्टाचार कधी केला नाही, कधी करणार नाही आणि पुढेही करणार नाही.
आणि प्रामाणिकपणे जितके दिवस कुणाला मदत करता येणं शक्य असेल तितके दिवस मदत करेन, आणि ते मी केलं. पण प्रामाणिकपणे राहणं किती कठीण असतं हे प्रामाणिक असणाऱ्या माणसालाच कळतं. सुदैवानं मी परदेशातून परत येऊन राजकारणात किंवा निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हापासून मी विद्यापीठात शिक्षक म्हणून मात्र काम करत होतो. त्यामुळे एका बाजूनं काहीतरी पगार तरी मिळत होता. अर्थात मास्तरकीचा पगार कॉलेजमध्ये, उच्च शिक्षित कॉलेजमध्ये सुद्धा मिळून किती मिळणार, लाखभर रुपयाच्या वर काही पगार मिळेना. सुरुवातीच्या काळात ठीक होतं की एकटाच होतो, तर लग्न झालं, मुलं झाली, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला. त्यामुळे मास्तरकीच्या पगारात काही जमेना. ज्या पद्धतीनं मुलांवर खर्च करण्याची आवश्यकता होती त्या गोष्टी त्या पगारात जमणं तितकंसं सोपं नव्हतं. आणि जी पदं होती त्यातून काही भ्रष्टाचार करायचा नव्हता. त्यामुळे मग काय करावं म्हणून राजकारण किंवा हे सामाजिक काम ते सोडून दिलं. आणि माझ्या क्वालिफिकेशन प्रमाणे ज्या ठिकाणी मला नोकरी मिळू शकत असेल अशा ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी शोधून अशा ठिकाणी नोकरी केली. तब्बल 12-15 वर्ष मी नोकरी केली. सुरुवातीची नोकरी या देशातल्या सर्व बिल्डरांना कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या प्रमुखपदी मला नोकरी मिळाली. चांगला पगार होता. पण तिथे या देशातल्या प्रत्येक बिल्डरला माझ्याकडे पैसे मागायला यायचे. त्यामुळे त्यांचे बॅलन्स शीट, त्यांचा खर्च, ते काय करतात काय नाही ह्याचा पूर्ण अंदाज मला आला, पूर्ण माहिती झाली. ते पद 5-6 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर मग देशातल्या उत्तमात उत्तम जे टॉपचे 2-3 बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे पाळीपाळीनं 4-4 वर्ष नोकरी. त्यामुळे बिल्डर काय करतात, कसं करतात, काय काम करतात हे त्या बिल्डरच्या कंपनीमध्ये नोकरी घेऊन तिथे महत्त्वाच्या पदावर बसून मी पाहिलं. त्यामुळे मी जे सांगतो ते अनुभवातून सांगतो. मला कोणाची नावं घ्यायचं नाही आहे, कारण ज्यांच्याकडे मी काम केलं त्यांच्याशी माझे आजही संबंध अतिशय चांगले आहेत आणि त्यांनी माझी खूप काळजी घेतली, खोटं सांगायला नको. त्यामुळे त्यांच्याविषयी सांगणं काही बरोबर नाही किंवा बोलणं काही बरोबर नाही. पण कसायाकडे जाऊन जर गीतेचं पठण 4 वेळा केलं तर तो दुसऱ्या दिवशी कोंबडी कापणार नाही आहे असं कोणाला वाटत असेल तर ते होत नाही, किंवा बकरा मारणार नाही हे होत नाही. कारण त्याचा उदरनिर्वाह हा ते काम करण्यामध्ये असतं, त्याच्यात त्याला पाप असत नाही. त्या पद्धतीनं बिल्डरचा धंदा करणारा माणूस हा सोसायटीच्या सर्वसामान्य सभासदाला फसवून कमाई करत असतो. हा त्याचा धंदा आहे, त्याच्यात त्याला पाप नाही. तो काही चुकीचं करतोय असं नाही, तो चांगला बिझनेसमन आहे. त्याचा बिझनेसमन म्हणजे आपल्याला फसवणं हा त्याचा धंदा आहे. आता रस्त्यात टपरीवर चहा विकणारा माणूस हा 15 रुपयाची चहा 20 रुपयाला केल्यावर म्हणतो नाही हो मला परवडत नाही म्हणून मी 20 रुपयाची केली. उडप्याच्या हॉटेलमध्ये चहा विकणारा माणूस हा 40 रुपयाची 45 करतो, तेव्हा म्हणतो की नाही हो मला परवडणार नाही म्हणून मी दर वाढवतो. ताजमहल हॉटेलमध्ये चहा विकणारा माणूस हा 300 रुपयाचे 400 करतो,
तेव्हा तोही म्हणतो की मला परवडणार नाही म्हणून करायला लागतो. ज्याचा त्याचा धंदा आहे. चहा बदलतो का? ताजमहलमध्ये बसून प्यालेला चहा, टपरीवर प्यालेला चहा, किंवा चहाची पत्ती आणि साखर दूध घरी आणून केलेला चहा, ह्याच्यामध्ये चवीमध्ये काय फार फरक असतो का? उलट घरच्या चहामध्ये जायफळ थोडंसं टाकलं किंवा आलं टाकलं किंवा आणखी काही टाकून त्याची चव अधिक चांगली असते. पण घरामध्ये तो चहा आपल्याला 2-4 रुपयामध्ये 5 रुपयामध्ये पडतो. त्याच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण तो चहा ताजमहलमध्ये किती फिक्का असेल तर आपल्याला तो सुंदर चहा प्यायल्याचा आनंद होतो. कारण पैसे जास्त गेले म्हणजे चांगलं आहे. अनेक लोकांना जास्त पैसे दिले म्हणजे चांगल्या गोष्टी मिळाल्या असं वाटतं. त्यातलाच हा प्रकार आहे की बिल्डर आपल्याला गिफ्ट देतो, म्हणजे कपडे अमुक तमुक, तर आपल्याला वाटतं की किती चांगला माणूस आहे. पण ते आपल्याला लुटून मिळालेल्या पैशातूनच आपल्याला थोडे देतो आहे हे कळण्या इतपत मध्यम वर्गाची नजर त्याच्या पलीकडे कधी जात नसते आणि त्याचाच फायदा हे सगळे घेतात. आता मुंबईचा अनुभव घ्या. बिल्डरांवर विश्वास ठेवून लोकांनी करार केले, बिल्डिंगी तोडल्या गेल्या आणि नंतर करारामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या त्यातली एकही गोष्ट बिल्डरांनी पाळली नाही. असे 5,800 प्रकल्प मुंबईत ठप्प झालेले आहेत. आता तुम्ही दादरला गेला असाल तर 171 प्रोजेक्ट असे ठप्प झाले. खाजगी बिल्डिंग ठप्प झालेली आहे. त्याच्या समोरची बिल्डिंग, कोयनूरच्या समोरची बिल्डिंग ठप्प झालेली आहे. तिथे छापरा बिल्डिंग समोर ठप्प झालेली आहे. गोखले रोडवरच्या 7 बिल्डिंगी ठप्प झालेल्या आहे. रानडे रोडवरच्या 22 बिल्डिंगी ठप्प झालेल्या आहेत. म्हणजे बिल्डर करार करायला करार करतो, त्यानंतर आपण त्याचं काही वाकडं करू शकत नाही. तो वेळेवर जर त्यांनी जर काम केलं नाही तर सुरुवातीला भाडं देतो, नंतर हात वर करतो की नाही बाबा माझ्याच्याने जमणार नाही. आपण काय करणार? त्याच्या विरुद्ध कोर्टात जाणार. कोर्टात सिव्हिल मॅटर असते ती 20-25 वर्ष काही त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सह्या करणारे लोक वर पोचलेले असतात. त्याचा निकाल लागेल म्हणजे त्याच्याशी काय आपण लढाई करू शकत नाही. आणि या 5,800 प्रकल्पामध्ये 1,25,990 कुटुंब आज रस्त्यावर आहेत मुंबईत. काय त्यांचा दोष की बिल्डरांवर विश्वास ठेवतो. आता का ठेवतो आपण बिल्डरांवर विश्वास? तर तो मर्सिडीज गाडीमध्ये येतो. म्हणजे आपल्यापेक्षा पैसेवाला माणूस असला की त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. शेजाऱ्याने 100 रुपये घेतले तर आठवड्यातून 4 वेळा आपण त्याला विचारणार कधी देतोस बाबा परत. पण बिल्डर आपल्याकडून करोडो खाऊन जातो, त्याला आपण विचारणार. कसं विचारणार? पैसेवाला माणूस आहे. म्हणजे पैसेवाला झाला की लुटायला त्याला लायसन्स मिळाला असा अनेकांना वाटतं. वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. देशाच्या बँकांना 6,80,000 कोटीला बुडवणारे लोक फक्त 250 लोक आहेत आणि हे सगळे पैसेवालेच आहेत. त्यामुळे बँकांना बुडवणारा नीरव मोदी असेल, विजय मल्ल्या असेल, जे 20,000 कोटीचं बुडवले, हे सगळे पैसेवाले आहेत. मध्यम वर्गाचा माणूस कधी कोणाकडून घेतलेले पैसे फारसे बुडवत नाही. बुडवणारी माणसं ही पैसेवालेच असतात. पण आपल्याला आपल्यापेक्षा अधिक पैसेवाला असला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवावा असं आपल्याला वाटत. हे मध्यम वर्गाचं दुर्दैव आहे. आपण आयुष्यात जेवढं कमवू शकलो नाही त्याच्यापेक्षा अधिक कमवणारा माणूस म्हणजे तोच चांगला, त्याच्यावर आपण विश्वास ठेवा. पण तोच आपल्याला फसवू शकतो याचा आपल्याला अंधुकपणे देखील कधी अंदाज येत नाही आणि यातूनच आपण फसतो. आणि यातून मुंबईतले 1,25,990 कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत.
त्यांना न बिल्डर आज पैसे देतो, न बिल्डर हजर आहे. 1300 बिल्डर लोक त्यांच्या कुटुंबासह म्हणजे 6000 लोकांसह आपल्याकडून करार करून त्या जागेवर फ्लॅटचे बुकिंग बाहेरच्या लोकांकडून घेऊन ते पैसे घेऊन डॉलरमध्ये कन्वर्ट करून भारताची सिटिझनशिप सोडून परदेशात जाऊन स्थायिक झाले. लोक बिल्डिंग तुटल्यावर आधी बिल्डरने दिलेल्या भाड्यावर राहिली, नंतर भाडं संपल्यावर आता स्वतः कुठून न कुठून तरी पैसे काढून ते म्हणताय. अशी अवस्था जी मुंबईची झाली ती नव्या मुंबईची होऊ नये म्हणून हे अभियान आहे. आता तुम्ही सुद्धा तुमचं मूळ कुठेतरी मुंबईतच असलं पाहिजे कधी ना कधीतरी. तिथून तिथलं घर सोडून तिथे एका खोलीमध्ये 4-5 भाऊ, आई वडील किंवा कोण असतील त्यांना राहता येत नाही म्हणून तिथून सोडून तुम्ही इथे आला. आता इथून परत आणखी कुठे जाणार? म्हणजे डोंबिवली, ठाकुर्ली, आणखी पुढे का परत पनवेल किंवा त्याही पलीकडे? तर अशी अवस्था आपली होऊ नये. जे मुंबईचं झालं ते नव्या मुंबईचं होऊ नये म्हणून नव्या मुंबईमध्ये हे अभियान मी चालू केलेलं आहे. सुदैवानं त्याला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे, पण लोकांनी ह्या गोष्टी थोड्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि लोक जर समजली तर विषय सोपा होतो, नाही समजलं तर कठीण होतं. आता हा विषय समजण्यासाठी काही गैरसमज जे आपल्या डोक्यामध्ये असतात ते काढून टाकणं आवश्यक आहे. साध्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती नसते कारण आपल्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतात. उदाहरणार्थ एक साधा गैरसमज, जर 100 लोकांना एकच प्रश्न विचारला, साध्यातला साधा प्रश्न, तर 90 लोक त्याचं उत्तर चुकीचं देतात. हा कोणता प्रश्न? साधा प्रश्न, प्रत्येकाला वाटतं याचं उत्तर मला माहिती आहे, पण प्रत्येक जण चुकीचं उत्तर. बिल्डिंग कोण बांधतो हा साधा प्रश्न. 100 पैकी 90 ते 95 लोक म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रळेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदजी बांधत नाही, कोळशे पाटील बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. मग बिल्डिंग कोण बांधतो? जो बिल्डिंग बांधतो त्याला ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर वेगळा आणि बिल्डर वेगळा हे आपल्या डोक्यात कधी बसत नाही. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक आहे हे आपल्यापैकी अनेकांना कळत नाही. बांधणार कोणतं? बिल्डर. हे केस कापायचे असतील तर आपण सेलूनमध्ये जातो ना, आणि जिलेबी विकत घ्यायची असेल तर मिठाईच्या दुकानात जात असतो ना. त्यामुळे मिठाईचं दुकान वेगळं आणि केस कर्तनालय वेगळं हे आपल्याला कसं कळतं? तसंच आपल्याला लुटून घ्यायचं तर बिल्डरकडे जायचं आणि आपलं घर बांधून घ्यायचं तर कॉन्ट्रॅक्टरकडे जायचा. हा फरक तरी आपल्याला कळला पाहिजे. पण क्वालिफाईड, एज्युकेटेड, MA, LLB लोकांना हा फरक कळत नाही. त्यामुळे ही गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकणे आवश्यक आहे. एखाद्या बिल्डरकडे एक कॉन्ट्रॅक्टर काम करतो, एखाद्याकडे 2 करतात, एखाद्याकडे 10 करतात, एखाद्याकडे 15 करतात. एखादा बिल्डर कोणालाच कॉन्ट्रॅक्टर देत नाही, लेबरवर देतो. स्वतः माल विकत घेतो आणि लेबरमधून फाउंडेशन करून घेतो. कॉलम बीमला वेगळा कॉन्ट्रॅक्टर, दरवाजे खिडक्यांना वेगळा कॉन्ट्रॅक्टर, लाद्या लावायला वेगळा कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकचा वेगळा कॉन्ट्रॅक्टर, प्लंबिंगचा वेगळा कॉन्ट्रॅक्टर, ग्रिल लावायला वेगळा कॉन्ट्रॅक्टर. अशा वेगवेगळ्या लोकांकडून काम करून घेतो. पण कामं कॉन्ट्रॅक्टर करतात, बिल्डर कधीच काम करत नाही.
तो गैरसमज की बिल्डिंग बांधण्यासाठी बिल्डरकडे जाणं आवश्यक आहे ते डोक्यातून काढून टाकतो, पहिली गोष्ट. दुसरा गैरसमज असेल की आपल्याकडे पैसे नाही, बिल्डरकडे पैसे आहे, मग आपला पुनर्विकास बिल्डर स्वतःच्या खिशातून करतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर आपल्या खिशातून पैसे टाकून प्रोजेक्ट करत नाही. मग कसा करतो तो? आपल्या सह्या घेतो. आपण कशावर सह्या देतो? इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी. काय असतं पॉवर ऑफ अटर्नी? म्हणजे काय? तर ज्या जागेवर आपण मालक म्हणून इतकी वर्ष काढली, ती जागा, त्या खालची जमीन, ते घर, त्याच्या आजूबाजूला असलेली जागा, जी सिडकोकडून आपल्याला मिळाली, ती सर्व जागा विकणे, तारण ठेवणे, गहाण ठेवणे, त्या जागेच्या समोर कर्ज उचलणे, बाजारात बुकिंग करणे, ह्या सगळ्याचे अधिकार ज्या व्यक्तीला आपण अजिबात ओळखत नाही त्याच्या नावाने आपण करून देतो. त्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात. आता इररिव्होकेबल म्हणजे काय? की कधी आयुष्यात ही पॉवर ऑफ अटर्नी मी परत घेणार नाही. म्हणजे तू जिवंत असेपर्यंत किंवा मी जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी, हे आपण बिल्डरला सांगतो. म्हणजे अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरी कायद्यात डायव्होर्स घेण्याची तरतूद आहे. त्यांनी दारू पिऊन जर मानलं तर जा आणि डायव्होर्स घे. पण बिल्डरने काही केलं तर त्याला काढून टाकण्याची कोणतीच सोय नाही. कोर्टाचा सिव्हिल मॅटर गेलं 20-25 वर्ष ते अडवलं. सिव्हिल कोर्टात, नंतर हायकोर्टात, नंतर आणखी कोणत्या कोर्टात, तोपर्यंत कोणतीच माणसं जगत नाही. आणि मग जाऊ दे ना, इतकी वर्ष कोण घालवणार, पैसे कोण खर्च करणार. तो जे सांगतो ते म्हणजे एकदा करार केला की आपला हात दगडा. त्यामुळे बिल्डर पैसे काढतो हे कोणाचा समज असेल तर खूप चुकीचा आहे. दुसरा गैरसमज असा आहे की बिल्डर प्लॅन काय छान प्लॅन बांधतो. आता आपल्याला प्लॅनचं काही कळत नाही. त्यामुळे एखाद्या पैसेवाल्याने दिलेला प्लॅन हा चांगलाच असतो. कारण चांगला प्लॅन काय आणि वाईट प्लॅन काय याच्यामधला फरक आपल्याला कसा कळणार? आपल्याला त्या गावचेच आपले नाही. मी मुंबई विद्यापीठात 40 वर्ष शिकवतोय. प्लॅन चांगला काय आणि वाईट काय मला माहिती आहे, कारण पेपर मी करेक्ट करतो. त्यामुळे मुलं जेव्हा प्लॅन तयार करतात तेव्हा या प्लॅनला 10 मार्क द्यायचे 100 मधून, या प्लॅनला 20 द्यायचे, या प्लॅनला 40 द्यायचे, या प्लॅनला 80 द्यायचे, हे मी ठरवतो. त्यामुळे मला माहिती आहे प्लॅन चांगला काय आणि वाईट. ज्या प्लॅनला अजिबात काय तुम्ही या गोष्टी करू नका, या प्लॅन मध्ये ज्या गोष्टी आहेत सांगतील त्या सर्व गोष्टी बिल्डर करतो. एखाद्या माझ्या विद्यार्थ्यांनी बिल्डरचा प्लॅन जर कॉपी केला परीक्षेमध्ये तर त्याला 100 पैकी 10 किंवा 15 मार्क मिळतात, तो फेल होतो. का बरं असं होतं? बिल्डरचा हेतू आपला पुनर्विकास करण्यामागे पैसे कमवणं हा आहे. तुम्हाला घर देणं, चांगलं घर देणं हा हेतू नाही. त्याचा धंदा आहे. या धंद्यातून पैसे कसे कमवणं, लवकर कसे कमवणं आणि किती कमवणं ह्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. प्लॅन चांगला आहे का वाईट आहे याचा काय फरक पडतो? त्यामुळे जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते कर असं तो सांगतो. आणि ज्याला तो सांगतो तो मग ना पैसेच जर कमवायचे आहेत तर मग प्लॅन चांगला असला पाहिजे याचं काय गरज आहे? बिल्डरकडे काम केलेलं म्हणून सांगतो. ज्या जागेवर आपण
आपलं आधिपत्य, आपलं राज्य इतकी वर्ष चाललेलं आहे, त्या जागेवर आपण बिल्डरकडे गेलो तर काय होतं, आपल्याला नवीन नाव मिळतं. पूर्वीच्या काळात नाव कसं बदलत होतं, लग्न झाल्यावर महिलेचं नाव बदलत होतं. आता सगळ्यांचीच नावं बदलतात. काय बदलतात? फुकटे, फुकट घर मिळणार ना आपण. त्या फुकट्यांना एका कोपऱ्यात कुठेतरी बसवा. म्हणजे 70शीची 7 बिल्डिंगी, याच्या सगळ्या लोकांना 12, 14, 18, 20, 22 जे काय मजले असतील त्या जागेच्या 1/3 जागेमध्ये किंवा 1/5 जागेमध्ये एका बिल्डिंगमध्ये कोपऱ्यात टाकले की फुकट्यांचं काम झालं. आणि मग उरलेल्या ठिकाणी चकाचक बिल्डिंगी करायच्या आणि विक्रीवाल्यांना द्यायच्या. हा धंदा बिल्डर मुंबईत सर्रास करतात. आपल्यापैकी कोणाला कधी वेळ असेल मुंबईत येण्याची, एक दिवस बस काढा आणि मुंबईत बिल्डरांनी बांधलेल्या बिल्डिंगच्या पुनर्विकासात बांधलेल्या तिथे तुम्हाला मी घेऊन जाईल की ही मूळच्या लोकांची बिल्डिंग, ही विक्रीची बिल्डिंग. म्हणजे हे मी सांगण्याची पण गरज नाही. जिथे जिथे पुनर्विकास झाला तिथे मी तुम्हाला घेऊन जाईल आणि म्हणेन यातली एक विक्रीची आहे आणि एक मूळ लोकांची आहे, तर तुम्ही सांगा बरं. त्याच्यात तुम्हाला 100त 100 मार्क मिळतील, कारण सगळ्यांनाच कळेल की कोणती. म्हणजे अशी रडत मळत कधी मरेला अशी बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये फुकटी लोक. जे बिल्डर अमराठी आहेत त्यांचं आपल्याला दिलेलं नाव वेगळं आहे, मफतिया. ये सब मफतिया लोक को एक कोने में डाल दो. म्हणजे एका कोपऱ्यात कबुतराच्या खुराडाप्रमाणे आपल्याला ढोसलं की मग बाकीची जागा तो विकायला मोकळा आणि त्यातून पैसे कमवतो. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन देतो, हा जो तुमच्या मनामध्ये समज आहे तो समज काढून टाका. बिल्डर उत्तम बांधकाम देतो, हा एक गैरसमज आहे. विक्रीच्या भागात तो थोडं बांधकाम ठीकठाक देतो, कारण ते विकत घेणारा 1 कोटी 2 कोटी त्याला देत असतो. आपल्या घराचं आपण काय करणार, ते नाही केलं थोडं बांधकाम चांगलं, आपण काय त्याचं वाकडं करणार आहोत. त्याला माहिती आहे यांच्याकडे काय पैसे आहेत का, हा कधी हे कसले आपल्याला वाकडं करत, यांना काय आहे, यांना द्या आपलं काहीतरी असेल ते थातून मातून करा, थोडी रंगरंगोटी चकाचक करून दाखवा. 2-3 वर्ष काय बिल्डिंग काय करत नाही, 4-5 वर्षांना गळायला लागतो. वरच्याचा संडास खालच्याच्या घरामध्ये जेव्हा पडायला लागतो त्यावेळेला बिल्डरला शोधायला आपण जातो. तो कुठे असतो, त्यांनी विक्री केल्यानंतर ज्या कंपनीचा आपल्याशी करार झालेला असतं ती कंपनी वाइंडअप झालेली असते. जी बिल्डरची नावं आहेत त्या नावाने कधीच करार होत नाही, गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याशी करार SPV शी होतो, SPV, स्पेशल पर्पज व्हेइकल. जे ज्यांना इकॉनॉमिक्स कळतं ते सांगू शकतो. आणि ते स्पेशल पर्पज व्हेइकल तुमच्या 70शी करता नवीन स्पेशल पर्पज व्हेइकल तुमच्या इथले विक्रीचे फ्लॅट विकले की ती कंपनी बंद. पण त्यानंतर तुमच्या तक्रारी आल्या तर कंपनी बंद. बंद कंपनीला कसली तक्रार करणार आणि कसलं केस करणार, तुम्ही त्या बिल्डरवर केस नाही करू शकत. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट किससे हुआ, एक कंपनी से हो, कंपनी बंद हो गया. तर हे मुंबईमध्ये सर्रास चाललेलं आहे, कारण आपल्या मनामध्ये गैरसमज हे होऊ नये असं वाटत असेल तर मग पर्याय काय, तर स्वयंविकास. आता स्वयंविकास आणि बिल्डरचा विकास ह्याच्यामध्ये फरक काय, तर नाटकातली पात्र सिनेमा में काम करने वाले एक्टर हुई, बिल्डर आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो, आपण सोसायटी म्हणून आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो. बिल्डर आपल्याकडे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतो, स्वयंविकासात आपल्याकडे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी कोण बाहेरचा माणूस घेत नाही.
जे काय असेल ते आपली सोसायटी आणि आपण आपल्याकडेच आपली कागदपत्र राहतात, बाहेरच्या माणसाला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे कुठे केस करणं काय करणं हा विषय नाही. बिल्डर आपल्या पॉवर ऑफ अटर्नीवरून बाजारातून पैसे उचलतो, महिना 2% व्याज वगैरे. आपण कोऑपरेटिव्ह बँक किंवा तत्सम फायनान्शियल बॉडीकडून आपल्या जागेकरता कर्ज विकत घेतो, कर्ज घेतो आणि त्यातून आपलं बांधकाम करतो. बिल्डर लायझॉन माणसाकडून प्लॅन अप्रूव्ह करून घेतो, म्हणजे मंजुरी करून घेतो. आपणही त्याच लायझॉन माणसाकडून आपला प्लॅन करून, म्हणजे जो बिल्डर करता प्लॅनची मंजुरी घेतो तोच माणूस आपल्या करताही प्लॅनची मंजुरी, त्याचा धंदा प्लॅनची मंजुरी करून देणं. त्याला फरक पडत नाही की बिल्डरनी मंजुरी घ्यायला सांगितली की आपण करायला सांगितली, त्याची फी मिळाली की तो मंजुरी मिळते. बिल्डर एक्स्ट्रा फ्लॅट विकून त्यात मिळालेले पैसे जे त्यांनी बाजारातून उचलले त्याचे भरून उरलेले पैसे तो घरी घेऊन जातो. आपण आपल्या फ्लॅट विकून मिळालेल्या पैशामधून बँकेचं कर्ज भरून उरलेले पैसे आपल्या मेंबरमध्ये वाढतो. त्यामुळे बिल्डरची योजना आणि आपल्या योजनेमध्ये तुलना होऊ शकत नाही. कारण एका योजनेतून पैसे कमावून तो ते पैसे आपल्या प्रोजेक्टमधून लुटून घेऊन जातो आणि दुसऱ्या योजनेमध्ये ते पैसे कुठेही जात नाही, ते आपल्याकडेच राहतात, आपल्या वापराला येतात. हा फरक. त्यामुळे बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एम्युनिटीज, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम. आणि बिल्डर कधीच देत नाही इतका प्रॉफिट, ज्या प्रॉफिटमधून कायमचं मेंटेनन्स फ्री होईल. अशा गोष्टी स्वयंविकासात करणं शक्य आहे. आता तुम्ही विचाराल असं कुठे झालंय का? तर मुंबईमध्ये 25 ठिकाणी असे प्रोजेक्ट उभे राहिले, लोक घरामध्ये आलेले आहेत स्वयंविकासात. पैकी 2 प्रोजेक्ट विषयी मी तुम्हाला सांगेन. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल, पण ते मी सांगेन. आपल्या इथून जवळच मुलुंड आहे. मुलुंडला मुलुंड पूर्वेला पूर्वरंग सोसायटी 370 स्क्वेअर फीट त्यांच्याकडे होते. 24 बिल्डरकडे गेले, सगळ्यांनी त्यांना कोटेशन दिले. जास्तीत जास्त एरिया ज्यांनी सांगितला तो 500 आणि 1.5 लाख रुपये कॉर्पस. खुश झाले. काही लोक माझ्याकडे आले, म्हणजे तुम्हाला फसवलं जातंय. तर म्हणाले कसं? मी आता तुमच्या समोर जे सांगतोय तेच त्यांना सांगितलं. सुदैवानं त्यांना पटलं. आज त्यांची बिल्डिंग तुटली. त्यांना सोसायटीने भाडं दिलं स्वयंविकासात. ते वेगळे गेले. 1.5 वर्षामध्ये बिल्डिंग उभी राहिली. ते परत आले. 370च्या ठिकाणी एकही बिल्डर 500 फूट द्यायला तयार नव्हता. जास्तीत जास्त 500 फूट, त्याच्यावर 1 इंच सुद्धा मिळणार नाही. आज त्यांना 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे. तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. मुलुंड पूर्वेला 35 मजली एकच इमारत आहे आणि ती स्वयंविकासात आहे, ती पूर्वरंग. इतकंच नव्हे तर प्रत्येक नागरिकाला 25 लाख रुपये कॉर्पस निधी मिळालेला आहे. प्रत्येक कुटुंबाला. ती बिल्डर निधी लागते. ही एक केस. दुसरी केस चेंबूरची आहे. अशा मी 25 सांगू शकेन, पण रात्री तुम्हाला भूक लागेल. आणखी एकच केस सांगतो.
तुमच्यापैकी ज्यांना कुठे तिथे जायचं असेल तर जाता येईल, तिथल्या लोकांना भेटता येईल. मी जे सांगतो ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते त्यांच्याकडून विचारता येईल. चेंबूरला टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे. त्या शेल कॉलनीमध्ये चित्रा सोसायटी नावाची सोसायटी. त्या सोसायटीत 380 फूट होते सगळ्यांकडे. आणि बिल्डरकडे जाऊन कोणी 460 सांगितले, कोणी 470, कोणी 480, कोणी 500, कोणी 505, कोणी 510, 515 संपला विषय. 515 पेक्षा जास्त कोणी द्यायला तयार नव्हतं. आणि 2 लाख रुपये कॉर्पस. मग जनरल बॉडीमध्ये अध्यक्ष सचिवांना सांगितलं की तुम्ही जाणार त्यांच्याशी वाटाघाटी करा. आता वाटाघाटी या शब्दाचा अर्थ मला अनेक वर्ष कळत नव्हता, पण त्यांनी वाटाघाटी केली आणि 515च्या ठिकाणी 525 बिल्डरनी द्यायला तयार झाले आणि 2 लाखाच्या ऐवजी 2.5 लाखाचा कॉर्पस तयार झाला. म्हणले किती काय वाटाघाटी झाल्या. दिवस भेटला आपल्याला बिल्डरच्या रूपात. जेसीबी भरून फुलं मागवा म्हणाले त्याच्यासाठी. काही लोक माझ्याकडे आले, मी म्हटलं तुम्हाला फसवलं जातं. ते वयोवृद्ध गृहस्थ होते. ते म्हणाले काय आमच्या चपला झिजल्या हो बिल्डरकडे जाऊन जाऊन जाऊन. तुम्ही आता कुठे आमचं एका ठिकाणी होत आहे तर दुधात खडा का टाकताय. म्हटलं मी खडा दुधात पण टाकत नाही आणि मध पण टाकत नाही. मी फक्त तुमचं खरं काय ते सांगतोय. तुम्हाला पाहिजे तर घ्या ना, तर सोडून द्या. त्यांनी समजून घेतलं, त्यांना कळलं. सोसायटीने भाडी दिली, बिल्डिंग पाडली, नवीन बिल्डिंग बांधली. आज ते त्यांच्या घरात आहेत. 380 फुटाच्या ठिकाणी बिल्डर 550 स्क्वेअर फीट देत होते. आज त्यांना 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे. ते घरात आहे. म्हणजे मी काय हवेत सांगत नाही, तुम्ही जाऊन त्यांच्या घरात ते मोजू शकता. आणि कॉर्पस काय केलं त्यांनी? कॉर्पस इन्व्हेस्ट केला. दर महिन्याला प्रत्येक रहिवाशाला 40,000 रुपये पेन्शन कायमच त्या बिल्डिंग. ही बिल्डरची योजना आणि स्वयंविकासाचा फरक आहे. फरक अशासाठी आहे की स्वयंविकासाच्या योजनेमध्ये पूर्ण पैसे हे तुम्हालाच मिळतात. बिल्डरच्या योजनेमध्ये ते पैसे कोणतरी बाहेरचा माणूस घेऊन तुम्हाला लुटून घेऊन जातो. आणि मग त्यातले काहीतरी काजूकतलीचे 50 पुढे 100 पुढे तुम्हाला देणार. सणासुदीमध्ये तुम्हाला कपडे देणार. हे सगळे तुमच्याच पैशामधून. म्हणजे 100 कोटी तुमचे लुटून घेऊन जाणार, 50 लाखाचे गिफ्ट वाटणार. तर हा फरक बिल्डरची योजना आणि स्वयंविकासाच्या योजनेमध्ये आहे. पुन्हा सांगतो की बिल्डरपेक्षा अधिक एरिया, बिल्डरपेक्षा जास्त इम्युनिटी, बिल्डरपेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डरपेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डरपेक्षा वेळेवर बांधकाम. आणि बिल्डर जितका कॉर्पस देऊ शकत नाही तितका कॉर्पस ज्याच्यातून मेंटेनन्स फ्री हे केवळ स्वयंविकासात शक्य आहे. कोणत्याही बिल्डरच्या योजनेत शक्य नाही. आणि हे जर तुम्ही करण्याचं ठरवलं तर तुम्ही तो निर्णय घेतलेल्या दिवसापासून ते नवीन घराच्या चाव्या मिळून तुमचा गृहात प्रवेश होईपर्यंत माझी मदत ज्या ज्या कामाकरता हवी असेल ती सर्व मदत विनामूल्य तुमच्याकडून एकही पैशाचा चार्ज न घेता मी करायला तयार आहे. हे तुमच्यावर मी उपकार करत नाही. चळवळीचा भाग आहे. मी चळवळीचा प्रणेता आहे. तुम्ही त्या चळवळीत भाग घेतलात की तुम्ही माझ्या कुटुंबाचे भाग झालात. आणि
आणि कुटुंबाच्या लोकांसाठी माणूस जेव्हा चढतो त्यावेळेला पैशाकरता जगत नाही. एकदा ठरलं की आपण एका कुटुंबाचे आणि जी चळवळ मी चालू केली आहे त्या चळवळीत आपण भाग घेतात की मग पैशाची देवाणघेवाण आपसामध्ये होत नाही, केवळ प्रेमाची देवाणघेवाण होते. आणि हे आपण करू शकतो. आता पैसे कुठून येणार हा महत्वाचा प्रश्न. की अपार्टमेंटचं मेंटेनन्स भरायला दर महिन्याला जे पैसे काढतात ते काढायचे आमचे वांदे आहेत. 80 पैकी 20-30 लोक तर दर महिन्याला मेंटेनन्स देखील वेळेवर देत नाही. काही लोक कित्येक महिन्याची थकबाकी ठेवलेली आहे. सर्व लोकांची वय झालेली आहे. अनेक सभासदांचं उत्पन्न शून्य आहे. आम्ही हे करू शकतो का? पैसे कुठून येणार? पैसे दोन प्रकारे पाहिजेत आपल्याला. एक तर सुरुवातीचे पैसे जे प्लॅन मंजुरी घेण्याच्या आधी लागतात आणि दुसरे प्लॅन मंजूर झाल्यानंतरचे पैसे. प्लॅन मंजूर झाल्यानंतरचे पैसे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर कोऑपरेटिव्ह बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मिळू शकतात. खाजगी संस्था देखील प्लॅन मंजूर झाल्यावर पैसे देतात, पण मंजूर होण्यापैकी आधी बँकांना पैसे देण्याची परवानगी नाही. मग हे पैसे कसे निघतील? तर जे आपल्याकडे सध्या असणारी एरिया आहे, कार्पेट एरिया, अधिक जेवढी एरिया आपल्याला फुकट मिळणार असेल ते कोण ठरवणार? किती फुकट मिळणार? तुम्ही ठरवणार, जनरल बॉडी ठरवणार. त्याच्याकरता एकाही सदस्याला एकही पैसा काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजे बिल्डरवाले म्हणणार नाही तुम्ही स्वयंविकासात गेला की तुम्हाला 5-10 लाख रुपये काढायला लागतील. झालं, अर्धे लोक पॅक झाले. पैसे काढायचा विषय काढला की मध्यम वर्ग पॅक होतो. इथं रम्मीमधून पण पॅक आणि तिंबत्तीमध्ये पण पॅक आणि सगळ्यातच पॅक होतो. पैसे काढायला नाही. बरं, कोणी सांगितलं आम्ही त्या गावचेच नाही, पैसे कोण काढणार? त्यामुळे पैसे काढण्याचा विषयच नाही. मग तुम्ही पैसे नाही काढणार तर पैसे कुठून येणार? तर मूळ एरिया आणि एक्स्ट्रा मिळायचा फ्री एरिया मिळाल्यानंतर त्याच्यावर अधिक एरिया तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्हाला विकत घेता येतो. आता विकत कसा घेणार? तर जो बाजार भाव आहे त्या बाजार भावाच्या 30% डिस्काउंट मध्ये आपल्या सभासदांना तो एक्स्ट्रा एरिया विकत मिळेल. 30%. तुमच्या इथे विक्रीचा काय दर आहे? साधारण 18-20 कार्पेट एरिया. 18 तो सुपर बिल्डर. कार्पेट एरिया किती? रेट पर स्क्वेअर फीट रेट किती? 16 ते 18,000. जर नवीन फ्लॅट घ्यायला गेलो, नवीन फ्लॅट मोठ्या बिल्डिंगीत घ्यायला आला, कार्पेट एरिया किती? 16 ते 18,000. मला माहित आहे किती एरिया. मला तुमच्याकडून पाहिजे. मी येताना मी मास्टर आहे, मी तयारी करूनच येतो. मला तुम्हाला तुमच्या भागाची किती, तुमच्या भागामध्ये
गेल्या वर्षात झालेल्या ऐरोळी सेक्टर 5 सेक्टर 10 मध्ये झालेल्या सर्व विक्रीची यादी मी घेऊन आलेली आहे, माझ्या फोनमध्ये आहे. त्यामुळे मला माहित नाही म्हणून मी हा प्रश्न विचारत नाही, मला तुमच्याकडून समजून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये अलॉटमेंट एरिया ना, एरिया ना रेट किंमत किती मार्केट एरिया 18 आहे. सुपर पेंटर सुपर पेंटरचा 18,000 रुपये तुमच्या इथे मार्केट रेट पर स्क्वेअर फीट आहे. त्याच्यात 30% म्हणजे 12,200 किंवा 12,400 मध्ये तुम्हाला 100 फूट 12 लाखात मिळेल. मिळेल का 100 फूट 12 लाखात कुठे या भागामध्ये? पुढच्या 2 पिढ्यात कधी मिळेल का 12 लाखात? बरं, हा 12 लाख तुम्ही जर 200 फूट घ्यायचं असेल 24 लाखात ते 200 फूट मिळतं. हे 24 लाख तुम्हाला आज भरायला लागणार का नाही? त्याच्या 20% 24 लाखाच्या 20% म्हणजे 4,80,000 तुम्ही भरायचे. बाकीचे होम लोन तुम्हाला मिळेल. माझं उत्पन्न नाही, मला होम लोन मिळेल का? हो मिळेल. माझं वय 60 पेक्षा अधिक आहे, मला होम लोन मिळेल का? हो मिळेल. स्वयंविकासासाठी होम लोन मिळण्याचे काही निकष आम्ही बदललेले आहेत आणि त्यातून हे होम लोन तुम्हाला उपलब्ध होतात. तर 4,80,000 रुपये बांधकाम सुरू करताना जर आपण भरले तर आपल्याला हातामध्ये 200 फूट अधिक मिळेल. म्हणजे समजा तुमचे 250 फुटाचं घर आहे आणि त्याच्यावर एक 50% नाही 100% म्हणून तुम्हाला जर 500 फूट फ्री मिळाले, आपण जरूर चालतो किती मिळत आहे ते आपण आता हिशोब करूच काही वेळाला. तर त्या फ्री मिळाल्याच्या वर 500 फुटात मोठं कुटुंब नाही राहत. पण विचार केला की आणखी 200 किंवा 300 फूट आम्ही ऐपतीप्रमाणे विकत घेतले तर 700 फूट होतात. त्याच्यात 350 जे 1 बेडरूम हॉल किचनचे 2 फ्लॅट करता येतात. म्हणजे घरामध्ये 2 भाऊ असतील तर त्यांना आवश्यक असेल तर वेगळं राहण्याची व्यवस्था देखील घरामध्ये करता येतात. किंवा आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांमध्ये भांडणं होऊ नये म्हणून ते 2 आधीच करून ठेवण्याची सोय ठेवली तर त्याचं 2 भाग करून एकेकाला आणि एकेकाला आपण देऊ शकतो. ह्या गोष्टी कोणताच बिल्डर तुम्हाला देत नाही. ह्या गोष्टी केवळ स्वयंविकासात तुम्हाला. ही योजना नंबर 1. ज्यांना एरिया एक्स्ट्रा घ्यायचा नाही त्यांना फुकट एरिया जो सगळ्यांना मिळतो तोच त्यांना मिळणार. पण ज्यांना फुकट मिळतो त्याच्यापेक्षा अधिक एरिया विकत घ्यायचा आहे त्यांच्याकरता 30% डिस्काउंट. आता 30% का? कायदा आहे का? नाही, कोणताच कायदा नाही. मग 30%वर का आला माणूस? तर बँकेकडून 12.5% व्याजानं कर्ज मिळतं. 2 वर्षात 25% व्याज होतो, 3 वर्षात 36.5% व्याज होतो. जर बँकेला 36.5% किंवा 37% आपण व्याज भरणार असू तर आपल्या मेंबरला 30% का देऊ नये? बँकेचं पोट भरण्यासाठी आपण योजना करतोय की आपल्या मेंबरला बेनिफिट देण्यासाठी? मेंबरचे पैसे बँकेत आज फिक्स डिपॉझिट मध्ये जरी ठेवले तर 7%, 7.5% पेक्षा व्याज मिळत नाही. तर त्याला 30% बेनिफिट आपण देण्याची व्यवस्था केली तर त्याच्या पैशाचा वापर जास्त होतो आणि त्यांनी घर विकत घेतलं. त्याला जरी तेवढ्या घराची आवश्यकता नसली आणि तरी 200 फूट घेतले तर ते 200 फूट असे वेगळे बनवायचे आणि ते 200 फूट भाड्यानं देऊन त्या 200 फुटाकरता लागलेली पूर्ण रक्कम त्या भाड्यातून
5 ते 6 वर्षात पेमेंट करायचा आणि नंतर तो भाग आपल्याला फ्री होतो आणि दर महिन्याचं भाडं आपल्याला उत्पन्न होऊन मिळतं. आणि म्हणून हे होतं. आता दुसरी योजना स्कीम नंबर 2. एखाद्याला फ्लॅटच विकत घ्यायचा असेल तर मेंबरची मिसेस, मेंबरचा मुलगा, मुलगी, माझ्या बरोबर माझा मुलगा लहानाचा मोठा झाला पण घर लहान म्हणून तो आता वेगळीकडे राहायला गेला. पण आता माझी बिल्डिंग होत असताना त्याला परत माझ्या बिल्डिंगीत यायचं आहे, कारण लहानपण त्याचं इथलं गेलं, त्याचं सध्याचं आहे ते घर तो विकून कदाचित तिथे येईल. तर त्याला घर विकत घेण्याची काही सोय आहे का? आहे. माझी मुलगी माझ्या बरोबर इथे मोठी झाली आणि तिचं लग्न झालं, आज ती वेगळ्या ठिकाणी जाते, पण मुलगी आणि जावई यांना जर चांगलं घर पाहिजे तर त्यांना आपल्या इथे परत येण्याची सोय पाहिजे, तर त्यांना आपल्या इथे घर मिळेल का? वेगळं घर, आई बाबाच्या घरात नाही राहायचं, वेगळं घर त्यांना विकत घ्यायचं असेल तर मिळेल तर मिळेल. मेंबरची मिसेस, मुलगा, मुलगी, नातू, नात, आई, वडील, आजी, आजोबा यांच्यापैकी कोणालाही जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल 20% डिस्काउंट, म्हणजे 18,000 रुपये पर स्क्वेअर फीट फ्लॅट आपण बाहेरच्याला देत असू तर या लोकांना त्याच्यावर 3,600 कट करून 14,500 मध्ये 14,400 मध्ये ते लागतात. म्हणजे 600 फुटाचा जरी फ्लॅट घेतला किंवा 500 फुटाचा जरी फ्लॅट घेतला तर एका फ्लॅट मागे, एका फुटामागे 4,000 म्हणजे 500 फूट 20 लाखाचं डिस्काउंट आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. किंवा चल तू बाहेर फ्लॅट घेतोयस तर तिथे जो दर मिळेल त्याच्यापेक्षा माझ्या बिल्डिंगीत तू विकत घेतोय, आपल्याच घरामध्ये तू जर वेगळा राहत असशील तर वेगळा राहा, पण वेगळा फ्लॅट तू जर विकत घेत असेल तर तुला 4,000 तुला 20,000चा मी डिस्काउंट देतो माझ्या घरामध्ये. ही योजना नंबर 2. आता योजना नंबर 3. मेंबरचे भाऊ बहीण या मेंबर नाही, ते कुठेतरी राहतात. मेंबरच्या मिसेसचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला फ्लॅट पाहिजे तर तो 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4. चुलत भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत बहीण, आते बहीण, मावस बहीण, मामे बहीण. म्हणजे मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, हे 36 लोक होतं. एका घरामध्ये 2 मुलं असतील असं धरून चाललं. याच्यापैकी कोणालाही फ्लॅट जर आपल्या बिल्डिंगीत हवा असेल त्यांना 10% डिस्काउंट. पण त्यांनी ते आधार कार्ड वगैरे द्यायला पाहिजे. आपल्या वडिलांचा भाऊ म्हटल्यावर त्या भावाचे वडील आणि आपल्या वडिलांचे वडील एक असले पाहिजे ते आधार कार्ड, नाही तर कुणी चुलत हो डिस्काउंट घेण्यासाठी असं नाही होत. त्यांना 10% डिस्काउंट. ही झाली 4थी योजना. आता 5वी योजना. आपल्या कॉन्डोमिनियम मध्ये आधी राहिले पण त्यांचं उत्पन्न चांगलं झालं, त्यांना छोट्या घरामध्ये नको होतं, त्यांना मोठं जर पाहिजे होतं ते विकून गेले. आता इथे चांगली घरं बांधतायत ते बघून अरे बाबा आम्ही होतो इथे, आम्हाला तुमच्या बरोबर राहण्याची इच्छा आहे. त्यांना जर इथे मोठ्या फ्लॅटमध्ये यायचं असेल त्यांना 5% डिस्काउंट. और तुम्ही इथे राहत होता, तुम्हाला परत या ठिकाणी जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर गुडविल म्हणून आमच्या बरोबर राहत होता, तुम्ही विकून गेलात, पैसे घेऊन गेलात, तुम्हाला तो फायदा झाला काय जे झाला असेल, पण तुम्हाला परत आमच्या बरोबर यायचं असेल तर आम्ही तुम्हाला 5% डिस्काउंट देऊ. हे झालं 5वी योजना.
त्यानंतर 6वी योजना. 6वी योजना अशी की बिल्डिंग तुमच्या इथे किती, मला वाटतं 22 मजल्यापर्यंत जाते. तुमच्या इथे उंच किती जातात ऐरोलीला बिल्डिंग? कारण तुम्ही त्या पॅनेलमध्ये नाही आहे. नाही, हाईट रिस्ट्रिक्शन नाही आहे. त्यामुळे तुम्ही 22, 25, 30 किती मजले तुम्ही जाऊ शकता, किती मजले जायचं हे तुम्ही ठरवता. तर इथे हाईट रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे तुम्ही कुठे कितीही जातात. आणि फ्लॅट कसे अलॉट होणार, तर ते लॉटरी पद्धतीने अलॉट होणार. पण नाही, माझा वाढदिवस 15 तारखेला आहे, मला 15वा मजला पाहिजे, मला 9 आकडा नक्की आहे, मला 9वा मजला पाहिजे. माझ्या किचन मध्ये बाहेरून सूर्याचं ऊन रोज सकाळी यायला पाहिजे, त्यामुळे मला पूर्वेकडे बघणारं किचन पाहिजे. मी वास्तूमध्ये मानतो, माझा फ्लॅट वास्तूप्रमाणे असला पाहिजे. मला माझ्या गुरुजीनं सांगितलं की तुला हा आकडा शुभ आहे, हा आकड्याच्या घरात तू राहायला गेला की तुला 10 लाख रुपयाचा फायदा होईल. तर त्यांनी गुरुजींनी सांगितलेला आकड्याचा फ्लॅट मला पाहिजे. मला तुमच्या सोसायटीच्या लिफ्टवर विश्वास नाही, मला खालचा मजला पाहिजे, मला लिफ्ट नको. मी बाबा जिन्याने येईन, जिन्यात जाईल, तुमची लिफ्ट बिघडली तर माझ्याकडे पैसे मागायला येऊ नका, असे सांगणारे लोक असतील. तर ज्यांना हा चॉईस पाहिजे की आम्हाला लॉटरीमध्ये बसायचं नाही, आम्हाला आमच्या चॉईसचा फ्लॅट पाहिजे. एखादा मला वरच्या टॉप 30व्या म्हणजे तर मला 29वा पाहिजे, एखादा म्हणजे नाही मला 30वाच पाहिजे. तर हा चॉईस घेण्यासाठी त्याच्याकडून डिपॉझिट घ्यायचं. गाडीचा नंबर 1 असेल तर त्याला 2 लाख रुपये द्यावे लागतात. ते डिपॉझिट नाही, ते एक्स्ट्रा द्यायला लागतं. इथे मेहरबानी नको कोणाकडून पैसे असे घ्यायचे नाही. ते सुरुवातीला तुम्ही डिपॉझिट म्हणून द्यायचे. ते सुरुवातीच्या खर्चाला आम्हाला कामाला येतील आणि नंतर तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेतला तर त्याला ते ऍडजस्ट होतील. नाही घेतला एक्स्ट्रा एरिया तर ते व्याजासह तुम्हाला परत मिळेल. व्याज किती, तर जेवढं व्याज ते पैसे बँकेत ठेवल्यावर सोसायटीला जे काय व्याज मिळेल ते व्याज तुमचं. सोसायटी यातून व्याज खाणार नाही. तुमचे पैसे, तुमचं व्याज तुम्हाला ते रिटर्न केलं जाईल व्याजासह. पण सोसायटी खिशातून व्याज देणार नाही. जे सोसायटीला व्याज मिळेल तेवढं व्याज तुम्हाला मिळेल. ही 6वी योजना चॉईस. त्याच्यात काही ठिकाणी असं की बाबा 10 ते 15 मजल्यावर जे जाणारे आहेत त्यांना 5 नाही, त्यांना 7 लाख. 15 ते 20 मजल्यावरचे आहेत त्यांना 9 लाख. 20 ते 25 मजल्यावरचे आहेत त्यांना 10 लाख. 25 ते 30 मजल्यावरचे आहेत त्यांना 11 लाख. जे काय असतील ते. बरं, हे पैसे कोण खाणार नाही. हे फक्त सुरुवातीच्या खर्चाकरता आपण वापरणार आणि त्यातून तुमचे तुम्हाला परत देणार. एरवी बँकेकडून कर्ज घेऊन व्याज सुद्धा तुम्हीच भरणार. त्यापेक्षा ज्याला जो फ्लॅट पाहिजे तो देऊन त्याला ते परत मिळेल. ही 6वी योजना. आता 7वी योजना. तुमचे किती 84 लोक आहेत. फ्लॅट विकण्यासाठी सोल सेलिंग एजन्सी द्यायला लागते. कुठे लक्ष्मी एजन्सी, कुठे गणेश एजन्सी, कुठे श्री एजन्सी, असे दलाल म्हणतो त्याला. आपण एजन्सी कोणाला देणार? 84 एजंट. प्रत्येक सदस्याला 1 फ्लॅट विकण्याचा अधिकार. आम्ही तुम्हाला प्लॅन दिला की तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर टाका, फेसबुकवर टाका, इंस्टाग्रामवर टाका, सोशल मीडियामध्ये टाका.
ते बघून तुमच्या याच्यातून गिराईक जर आले तर त्या गिरायकाकडून जे पैसे फ्लॅटचे मिळतील त्याचे 2% हे तुमच्या थ्रू आले म्हणून तुम्हाला मिळतील. म्हणजे फ्लॅटचा फ्लॅट आणि वर फर्निचरचे पैसे हे याच्यातून मिळणार. जर अधिक फ्लॅट झाले तर अधिकही देऊ शकतो. नाही बाबा माझी तयारी नाही, मला ते भानगडीत पडायचं नाही, मला फ्लॅट विकायचा नाही. ठीक आहे, तुम्ही लिहून द्या की मला फ्लॅट विकायचा नाही, तुमच्या वाट्याचा फ्लॅट आम्ही दुसऱ्या कोणाला तरी विकायला देऊ. तुम्हाला ते अधिकार नको आहे, लिहून द्या. एखादा म्हणे मी 4 फ्लॅट विकून देईन. ज्यांनी आपले अधिकार दिले त्याच्या वतीनं याला द्या. बाहेरच्या माणसाने खाण्यापेक्षा आपल्या माणसानं 4 फ्लॅट विकून थोडी दलाली घेतली तर काय आहे. तरुणांनी थोडी मेहनत करून जर गिरायक आणले तर त्यांना 4 पैसे मिळू द्या ना. कशाला आपल्याला पोटात दुखायचं. तर ही 7वी योजना. तर या सर्व योजनेच्या माध्यमातून मागणी किती येते, आता मला माहित नाही तुमच्याकडून किती मागणी येते, ती मागणी किती येते याचा अंदाज घेतल्यावर आपल्याकडे सुरुवातीच्या खर्चाला किती पैसे जमतील याचा अंदाज आल्यावर मग कर्ज कसं घ्यायचं, कोणाकडून घ्यायचं याच्यावर आपण सविस्तर बसून चर्चा करू शकतो. पण ह्या 7 योजना लोकांसमोर एक मांडून त्यांची मतं घेतल्यानंतरच पुढचा मार्ग आपण पुढे घ्यायचा. तर पैसे हे अशा पद्धतीनं मिळतात आणि कुठेही कमी पडले की तेवढे कमी पडलेल्या पैशापुरता आपण कर्ज घेतो. त्यामुळे व्याज फार काही देण्याची गरज लागता कामा नये. जास्तीत जास्त अख्ख्या स्कीमवरून 1 कोटी व्याजावर आपल्याला खर्च झाला तर हरकत नाही. त्यापेक्षा अधिक पैसे व्याजावर जाता कामा नये, कारण जे व्याजावर गेले ते आपल्याकडून गेले, जे उरले ते आपल्याच मेंबरला मिळाले. त्यामुळे आपल्या मेंबरला अधिक फायदा मिळण्यासाठी करणं हेच स्वयंविकासाचं बीज वाक्य. अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो. आता सरकारने पाहिलं की मुंबईत एवढे स्वयंविकास होत आहेत. आता सरकारकडे 2च गोष्टी चालतात. एखादी चांगली गोष्ट झाली तर त्याच्यात काड्या कशा टाकायचा हे तरी सरकार बघेल, किंवा एखादी चांगली गोष्ट झालं तर काड्या नाही टाकायच्या तर मग त्याचं श्रेय कसं घ्यायचं हे तरी बघेल. आमच्या योजनेमध्ये आम्ही सरकारकडून कुठेही मदत न घेताना मुंबईत या सगळ्या योजना उभ्या केल्या. एका दमडीची मदत सरकारने केलेली. काही ठिकाणी मुंबई बँकेकडून कर्ज मिळाले, म्हणजे 100 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये 2 कोटी 3 कोटीचे कर्ज घेतले. फार काही कर्ज घेतले नाही, पण ते 6 महिन्यात फेडले. त्यामुळे कोणाची तशी मदत आम्ही घेतली नाही. पण श्रेय तर सरकारला पाहिजे. ठीक आहे बाबा, तुम्ही घ्या, तुमची योजना म्हणा, पण काहीतरी द्या ना लोकांना त्याच्यामधून. म्हणून मग 13 सप्टेंबर 2019 रोजी सरकारने GR पास केला. त्या GR मध्ये काय म्हटलंय की बिल्डरच्या योजनेपेक्षा स्वयंविकासात 10% अधिक एवरेज आहे. अधिक त्यानंतर बिल्डरच्या योजनेत जो एक्स्ट्रा एरिया आपल्याला मिळतो त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. प्रत्येकाला 3-4 लाख रुपये. ते माफ फक्त 100 रुपये. त्यानंतर बिल्डरच्या योजनेमध्ये GST भरायला लागतो. तो GST निम्मा माफ. त्यानंतर बिल्डरच्या योजनेमध्ये TDR विकत घ्यायला लागतो. तो TDRच्या किमतीच्या 50% TDRचे पैसे. त्यानंतर बिल्डरच्या योजनेमध्ये प्रीमियम भरायला लागतो महानगरपालिकेला. प्रीमियमच्या 50% स्वयंविकासात भरायला पाहिजे.
बिल्डरच्या योजनेमध्ये लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा हेवी टॅक्स भरायला लागतो. तो टॅक्स स्वयंविकासात माफ, असे 24 वेगवेगळे कायदे 2019 साली 13 सप्टेंबर 2019. आता आपण तरी 2026 लागलो, म्हणजे 2025 आता हळूहळू जाते. 2019 पासून 25 म्हणजे 6 वर्ष झाली. या 13 सप्टेंबरला 6 वर्ष पूर्ण होणार, 7वं वर्ष चालू. अजूनही यापैकी अनेक गोष्टींची अंमलबजावणी सुरूही केलेली नाही. निवडणुकीत घोषणा केल्या, त्याच्यानी मतही घेतली, पुढे काय केलं नाही. तेव्हा आता आम्ही पकडलं त्यांना, म्हटलं ठीक आहे, 2019च्या निवडणुकीत मतं घेतली, 2024च्या निवडणुकीत मतं घेतली, पार्लमेंटच्या ह्याच्यात घेतली, विधानसभेच्या ह्याच्यात घेतली. आता नाही देणार आम्ही. आता आधी सांगा कॉर्पोरेशनच्या आधी की हा GR तुम्ही फक्त फोटोमध्ये फ्रेम करून ठेवण्यासाठी लावला का याची अंमलबजावणी करणार. तर महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे की या GRची अंमलबजावणी 2 महिन्यामध्ये होईल. राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासन दिलं तर त्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही बरं का. कारण अनेक वेळेला नव्या मुंबईच्या लोकांना शेंड्या दिलेल्या आहेत की तुम्हाला लीजवरून डायरेक्ट तुम्हाला प्रीहोल्ड करतो. आजपर्यंत प्रीहोल्ड केलेलं नाही. जो तो येतो. पूर्वीच्या काळात आम्ही लहान होतो त्यावेळेला असा खेळ होता, कोणीतरी यावे, टिकली मारून जावे, हसू नये, बोलू नये, गुपचूप बसावे. कसं आहे, प्रत्येक जण नवीन माणूस येतो, काय ते त्याची पेटी कोके काय घेऊन येतो आणि आपल्याला टिकली लावतो, तुला इथे मालक बनवतो. बनवत तर काय नाही. आता निवडणुकीत येतील त्यावेळेला सर्व पुढाऱ्यांना तुम्ही सांगा, माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, कोणत्याही पक्षाच्या बाजून नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. माझा फक्त स्वयंविकासाचा पक्ष आहे. तो राजकीय पक्ष नाही आणि तो निवडणुकीत उभा राहत नाही. पण येणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांना विचारा की बाबा तुम्ही आम्हाला 6 वर्षापासून शेंड्या लावताय, कारण त्याची अंमलबजावणी कधी करणार. आम्ही मुंबईत फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय. तर नव्या मुंबईतही लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. आमच्या मुंबईत 38 आमदार आहेत, त्यांना आम्ही फिरू देणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही. याचा तुम्ही अंडरटेकिंग करायला आम्ही मतदान करणार नाही की तुम्ही निवडून आलात की पहिली गोष्ट आम्हाला लिहून द्या स्टॅम्प पेपरवर की हा तुमचा GR आहे, आम्ही काय मागितलेलं नाही. तुम्ही देतो म्हणून कायदा केलेला आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही केलेल्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करणार एवढंच मागतोय. आम्ही काय वेगळं मागत नाही. कायदा कोणी आम्ही केला का नाही, तुम्ही कायदा करून मतं कोणी मागितली, तुम्ही मागितली, दिली आम्हाला. परत मतं कोणी मागितली, तुम्ही मागितली, दिली आम्ही. परत मतं कोणी मागितली, तुम्ही मागितली, दिली आम्ही. आता पुन्हा तुम्ही मतं मागायला तेही देतो. पण लिहून द्या ना बाबा, तुम्ही आम्हाला शेंड्या आणखी लावू नका, हे करून द्या. तर ते मिळालं तर आपला लाभ खूप जास्त होईल. आज त्याची अंमलबजावणी का केली नाही हे विचार नका. कारण बिल्डर आणि राजकीय पुढाऱ्यांचं संगनमत आहे. काही ठिकाणी राजकीय पुढारीच बिल्डर आहे, काही ठिकाणी बिल्डरच राजकीय पुढारी आहे आणि पार्टनर आहे. त्यामुळे त्यांना आपल्या हातात सत्ता द्यायची नाही, लोकांच्या हातात सत्ता देण्याचं त्यांचं काही नाही. तुम्हाला फक्त निवडणुकीच्या वेळेला 4 वेळा गांधीजी दाखवायचे 500-500 रुपयाचे, तुमची मतं घ्यायची. तुमची म्हणजे तुमची नाही, पण जे ते पैसे त्यांच्याकडून घेतात त्यांचे. एखादा उमेदवार 2000 देतो, एखादा उमेदवार 1.5 देतो, एखादा उमेदवार 3 देतो. आपले लोक पण छान आहेत, सगळ्यांकडून घेतात ते. त्यांना 5 वर्षातून आपल्या लोकांना एक संधी मिळते की तुम्ही आयुष्यभर लुटताय, आम्ही 5 वर्षातून तुम्हाला एकदाच घेतो. एकदा मी असं गमतीनं म्हटलं होतं की देश भिकाऱ्यांचा देश आहे. लगेच माझ्यावर सगळ्यांनी आरोप केले, अरे तुम्ही आमच्या देशाला भिकारी म्हणताय. म्हटलं का मी म्हणतोय ते विचार करा. 5 वर्षातून एकदा काही भिकारी येतात, 7-8 भिकारी, मत द्या, मत द्या, मत द्या.
एकदा मतं त्यांना दिली की उरलेली 5 वर्ष आपण भीक मागतो. रस्त्यावर खड्डे आहे, बिल्डिंग गळते आहे, मग 5 वर्षातून एकदा ते भिकारी, उरलेले 5 वर्ष आपण भिकारी. त्यामुळे सगळंच आपण भिकारी. एका पिक्चरमध्ये पाहिलं होतं की अरे पैसा आहे क्या, नहीं है. अरे पैसा देना सेठ, नहीं है. नहीं है तेरे पास, चलो दोनों मिलके भीक मागते. तसा आहे हा प्रकार. तर हे जर ते मंजूर झालं तरी आपल्याला खूप फायदा आहे. आणि 7-8 वेळा आपल्याला शेंड्या लावलेल्या, आता नाही लावणार कदाचित असं वाटतंय, आता माहीत नाही. हातात येईपर्यंत काही मनात मांडे पदरात धोंडे असं असतं. तर ते जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी बोलणं काही बरोबर नाही. आल्यावर बोलू. पण हे सांगण्यामागे हेतू असा की निवडणुकीत जेव्हा येतील हे महानगरपालिकेच्या, तेव्हा हा विषय सगळ्यांनी मांडावा. तेव्हा कोणताही पक्ष असं नाही, जो कोण येईल त्याला सांगितलं प्रत्येक पक्षाने आम्हाला लिहून द्यावे. कोणी आलं तर आम्हाला हे जे तुम्ही जी आर काढले ते आम्हाला फायदा करून द्या. तो फायदा जर केला तर अगदी ढोबळपणाने 5-7 कोटीचा फायदा तुम्हाला होईल. 5-6 कोटीचं म्हणजे प्रत्येकाला 5-10 लाख दिल्यासारखे होतील. 2000 मध्ये मतं विकत घेण्यापेक्षा हे जरा चांगलं आहे, तेवढं डिसेंट आहे. तर ते तुम्ही करा. आता आपण गणिताकडे येऊया. कुठे या स्क्रीनवर आपल्या जागेची गणित करू. आधी पहिल्या ह्याच्यात जमिनीचे क्षेत्रफळ, लँड एरिया, स्क्वेअर मीटर. जमिनीचे क्षेत्रफळ 2085 स्क्वेअर मीटर. नंबर ऑफ फ्लॅट्स 84. आता सगळे एकाच साईजचे आहेत का? हा. काय कार्पेट एरिया किती आहे? हा कार्पेट एरिया आहे. आता 84 इंटू 17.3 स्क्वेअर मीटर म्हणजे कन्झ्युम्ड कार्पेट एरिया. आता FSI अवेलेबल 3. FSI चटई क्षेत्र निर्देशांक आपल्याला 3 मिळतो. 3.00. डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 2086 इंटू 3 करा. आता एन्सिलियरी FSI खाली लिहा. %60 of 6257. तो त्याला ऍड करा. आता हा स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट करा. 10.764. तुमच्या जागेवर एकंदरीत एरिया बांधकामाला 1,07,770 स्क्वेअर फीट मिळते. आता
कन्झ्युम कार्पेट एरिया हा स्क्वेअर मीटर मधून स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट करा. तिथेच एक कॉलम घ्या ना. इथे येतो. हा 10.7. 1.764. तुमच्याकडे सध्या असणारा कार्पेट एरिया हा ढोबळ मनानं 15,642 चौरस फूट आहे. समजा आपण आपल्याकडे आहे त्याच्या दुप्पट एरिया फ्री मध्ये मिळायचा असं धरा, मल्टिप्लाइड बाय 2. आता 1,07,000 हा 31,000 मायनस करा. 76,000 रफली विक्रीला मिळतो सेल एरिया. हे ढोबळ मनाने कॅल्क्युलेशन आहे. डिटेल कॅल्क्युलेशन नंतर करू. तुमच्या जागेची ताकद किती आहे ते समजून घेण्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन करतोय. आता आपण असं धरलंय की प्रत्येकाला जर आपण सध्या आहे त्याच्या दुप्पट एरिया फ्री दिला तर काय होईल याचा आपण अंदाज घेतोय. किती एरिया फुकट घ्यायचा तो सगळ्यांनी मिळून ठरवायचा आहे, पण सध्या आहे आपण धरून चालतो. आता कॉस्ट $1,07,770 into 3,500. ते 13.7 CR. हाँ CR म्हणून 37.72. ठीक आहे. हा कन्स्ट्रक्शन. आता भाडं जनरली किती आपण घेतो रेंट? 16,000 गुणिले 84 गुणिले 36 महिने 4,83,00,000. 4,83,00,000. आता यांना सिडकोला भरायचे प्रीमियम हे लमसम आपण धरू. एक साधारणपणे 5 कोटी ते प्रीमियम आणि बाकीचे खर्च धरू. ठीक आहे. प्रीमियम आहे ना आणि हे आपलं ब्रोकरेज आणि शिफ्टिंग चार्जेस मिळून $84 into say 30,000 25 lakhs हे झालं. आणि मिसलेनियस समजा 1 करोड घ्या. टोटल माना समजा 50 कोटी राउंड अप फिगर. प्रोजेक्ट कॉस्ट 50 crores. हे थोडेसे जास्त घेतले. सिडकोला इतका प्रीमियम लागणार नाही, पण तरी 5 कोटीचा प्रीमियम सिडकोला भरायला लागला असं धरलेलं आहे. आता 76,000 फूट गुणिले 18,000 रुपये पर स्क्वेअर फीट. तो सुपर बिल्डअप करायचा तर त्यावर 60% ऍड करायला लागतं. पण आपण सध्या तो FSI वरच कॅल्क्युलेट करूया. 18,000 हा सुपर बिल्डअप नाही, हा FSI असं धरून चालू.
ऍक्च्युली तो 60% अधिक होईल. किती होता? 1 करोड नाही 137 करोड. 137 करोड. 50 कोटीचा खर्च, 137 कोटी रुपये उत्पन्न. म्हणजेच बिल्डर किती घेऊन जाणार प्रॉफिट? 88 कोटी रुपये डिवाइड बाय 84. प्रत्येक व्यक्तीचे 1 कोटी रुपये बिल्डरला तुम्ही गेलात तर बिल्डर ते घेऊन जाणार. आता तुम्ही हे ठरवू शकता की हे आपल्याला एवढा प्रॉफिट घ्यायचा आहे का, आपण आपल्याला 100%च्या ठिकाणी 110% अधिक घ्यायचे आहे, 120% अधिक घ्यायचे. हे आता एक्सेल शीट मध्ये तुम्ही खेळ खेळू शकता. ते वाढवणं, कमी करणं, काय करणं, हे सगळे निर्णय, कोणतेच निर्णय तुमच्या वतीनं मी घेणार नाही, हे तुम्ही घेणार. म्हणजे कितीही खर्च तुमचा वाढला तरी तुमची घर दुप्पट मिळून देखील तुम्हाला हातामध्ये रफली 30-40 लाख रुपये येतील. मेंटेनन्स फ्री फॉर लाईफ तुम्ही करू शकाल. आणि जर दुपटीपेक्षा अधिक आपण विकत घेऊ आपल्याला फ्री देऊ शकतो काय, याच्यावर देखील आपण विचार करू शकतो. ही तुमची बेसिक कुंडली. आता लाईट लावा. फोटोची एक मिनिट फोटो एक मिनिट हाँ मिनिमाइज करो. ये शेयर करूंगा मैं ग्रुप पे. ग्रुप पे शेयर करो. हाँ ग्रुप पर येईल. लाईट लाईट ऑन कर. ग्रुप वरती विश्वास बसत नाही का? पूर्वरंग सोसायटीलाही विश्वास बसला नव्हता, चित्रा सोसायटीलाही विश्वास बसला नव्हता. तुमच्या जागेमध्ये किती सोनं आहे हे मला कळतंय, हे तुम्हाला कळावं म्हणून आज हा प्रयत्न आहे. आणि हे तुमचे असलेले 84 कोटी रुपये फायदा हा दुसऱ्याला तुम्ही लुटायला देणार का? आता गोड बातमी, तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला 1 पैसा भाडे न देता देखील ही योजना करता येते. मात्र पार्किंगची व्यवस्था बांधकामाच्या दरम्यान बाहेर करायला लागेल. ज्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यात फाउंडेशन टाकून आपण 3 मजल्याच्या, तुमचे किती 2 मजल्याच्या बिल्डिंग G+2, तर G+3 चे आधी फाउंडेशन करायचे 1 महिन्यामध्ये तुम्ही इथे राहत असतानाच. त्यानंतर G+3 चे कॉलम्स आणायचे आणि ते 4ही बाजूनी फिट करायचे. जिथे बिल्डिंग नाही, 2 बिल्डिंगच्या मध्ये जे जागा आहेत आणि जी मेन जी आहे जागा तिथून, आणि वर 3ऱ्या मजल्याच्या लेवलवर जसं आपण छप्पर टाकतो तसं पोडियम करायचं. कार पार्किंग मग खाली येणार आणि मग त्याच्यावर बांधकाम होत राहिलं तर तुम्हाला कोणालाही घर न सोडताना इथेच आपल्या डोळ्यासमोर बिल्डिंग बांधता येईल. कोणी मला विचारेल तोपर्यंत माझी गाडी कुठे ठेवू, मी म्हणेन माझ्या डोक्यावर ठेवू. तो प्रश्न तुम्हाला येणार. कोण म्हणेल ते बांधकाम होताना माझ्या घरी धूळ आली तर थोडीफार धूळ येईल, प्रयत्न आपण करू. पण शेजारच्या सोसायटीने जर बिल्डरकडे जाऊन बांधकाम केलं तर धूळ येणार नाही का? ती येणार. तशीच आपल्या सोसायटीमध्ये बांधकाम झालं तरी येणार, पण आपल्या सोसायटीत निर्णय आपण घेत असल्या कारणाने कमीत कमी यावे याचा प्रयत्न आपण करू शकतो. हे केले तर 4-5 कोटी आपले जे भाड्याला जातात ते आपल्याला होतात, ते तुमच्या पर्पजमध्ये होतील.
ते कोण बाहेरचा माणूस घेऊन जाणार नाही. हे करणं शक्य आहे. हे करावं का करू नये याच्यावर साधक बाधक तुम्ही विचार करून निर्णय घेऊ शकतात. आज तो निर्णय घ्यायचा नाही, पण काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं याच्याविषयी मी माझ्या परीनं ज्या गोष्टी मला टेक्निकल दृष्टीनं कळतात त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता ही तुमची कुंडली, हा स्वयंविकास, बिल्डरच्या विकासाची संकल्पना. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे ते विचार. एपीएस आहे त्याच्यामध्ये आता आमचं करंटचं एपीएस आहे, आम्ही काही यूज केलेलं आहे. त्याला आमचा काहीतरी 133 यायचा म्हणजे सिडकोचा होता. त्याच्यानंतर आमचं एक्सटेन्शन झालं. हॅलो, पहिला आमचा 133 होता, त्याच्यानंतर एक्सटेन्शन आमचं झालेलं आहे. त्याच्यात 110 काहीतरी असं वाढलेलं आहे, 110 120 असं. तर आत्ता आपल्याला म्हणजे किती त्यातले मिळू शकतो, म्हणजे पुढं वाढवलेलं तो असेल तुम्ही ठरवायचा. त्यासाठी आता तुम्हाला जे 17 स्क्वेअर मीटर म्हणजे आता तुम्हाला जे ओरिजिनल जे सिडकोनी दिले त्याच्या दुप्पट आपण दिलेले आहे. तुम्हाला जर ते तिप्पट करायचे असतील किंवा तुम्ही विकत घेतलेला आणखी 100 फूट ऍड करायचे असतील तर ते आपण चर्चा करून जे सर्वसाधारण सभेला पाहिजे. लॉस मध्ये न जाताना मेंटेनन्स फ्री करता पैसे घेऊन आपली योजना कशी सक्सेस करता येईल, त्याच्यात जास्तीत जास्त एरिया फ्री कसा देता येईल हे तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून निर्णय घ्यायचा. जो तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. मी काही तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला इतके देणार, ते बिल्डर सांगतो मैं तेरे को इतना देगा. इथे तसं नाही, मालक तुम्ही. आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा आम्हाला काय नाही प्रश्न अहो ते आकडे आहेत ना, त्या आकड्यात जर तुम्ही एरिया वाढवून घेतला, आता समजा 400 फूट तुम्ही घेतला, त्याच्या ठिकाणी तुम्ही 500 घेतला असेल तर विक्रीला कमी होईल. सेल कमी केला की रेव्हेन्यू कमी होईल, रेव्हेन्यू कमी केला की प्रॉफिट कमी होईल. ते तुम्ही ठरवायचं की आम्हाला नको इतका प्रॉफिट, आम्हाला एरिया द्या. हाही हात तुमचा, हाही हात तुमचा. म्हणजे आपसमध्ये आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आणि जो तुम्ही निर्णय घ्याल त्याच्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. टीडीआर घेण्याची आवश्यकता येईल का? जर समजा आता आमचं कसं आहे, आता 350 पुन्हा 800 रुपये 800 स्क्वेअर फूट मिळाले पाहिजे. आणि प्रत्येकाला अशी इच्छा आहे तर वेळ आम्हाला मिळाला पाहिजे. तर 700-800 मध्ये आणि हा टीडीआर धरूनच सगळं कॅल्क्युलेशन आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी काही मिळत नाही. हे सगळं टीडीआर बीडीआर जे काय मिळतं ते सगळं धरूनच हे कॅल्क्युलेशन आहे. हॅलो सगळ्यांना नमस्कार. मला एक विचारायचं सर, आम्ही 87 रूम आहे टोटल. 84. हायर पर्चेसला आम्ही पैसे सगळ्यांचे क्लिअर सिडकोला केलेले. जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही एस्टेशन केलेलं आहे. आम्ही आमच्या बिल्डिंगला 1,68,000 रुपये सिडकोला एस्टेशनचे एक्स्ट्रा पैसा भरलेला. हो, मग ऑलरेडी 1,68,000 एका बिल्डिंगला भरले, ते 7 बिल्डिंगचे एवढे पैसे आम्ही ऑलरेडी सिडकोचे पैसा हे करून हा प्लस पैसा पेड केलेला आहे. हो. मग ते पैसे आमचे त्याच्यात कमी होतील का? अहो 1,68,000 किती होणार? 10 लाख फरक होणार. ते 10 लाख सिडकोने तुम्हाला माफ केले समजा, इथे तुम्हाला 80 कोटी मिळतं, तुम्ही 10 लाखाचा काय विचार करताय? ते मला म्हणायचं ऑलरेडी आम्ही जेवढे मेंबर आहेत ना त्यांनी हायर बजेटला पैसे सिडकोला पेड केले. अहो तुमच्या करता निर्णय होत नाही. तुमच्या सारखे पूर्ण नव्या मुंबईत जितके आहेत त्यांचा करता जो निर्णय होईल तो तुम्हाला लागू होईल, तो तुम्हाला मान्य व्हायला लागेल. त्यांना जर सिडको पैसे परत देत असतील तर तुम्हालाही मिळतील, त्यांना जर सिडको पैसे परत देत नसतील तर तुम्हालाही मिळणार नाही. तुम्हाला 84 कोटी मिळत असताना तुम्ही 10 कोटीसाठी सिडकोशी भांडणार असाल तर लोक असतील तुमच्यावर. तुम्हाला जे पैसे मिळायचे ते मिळतील आणि सगळ्यांना जर 10 लाख रुपये मिळणार असतील तर ते तुम्हालाही मिळतील. धन्यवाद. शक्यता कमी, शक्यता
नाही, अख्ख्या नव्या मुंबईचे जितके तुमच्या टाईपच्या ची घरं आहेत त्याच्यात जो निर्णय होईल तो तुम्हाला होईल. त्यांनी सगळ्यांना ते पैसे तुम्ही हायर पंचायतशी भरलेले ते तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला मिळेल. त्यांनी सगळ्यांना द्यायचा नाही असा निर्णय घेतला तर तुम्हाला मिळणार नाही. मागायला काही हरकत नाही, पण मागितले काय 10 लाख मिळणार. 10 लाख हे आपल्याकडे असेच मिळत आहेत, 10 लाखापेक्षा अधिक आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला मागण्याची इच्छा असेल तर मागा, त्याची काही अडचण नाही आणि मिळतीलही. पण त्या 10 लाखांनी काय आपलं काय कमी किंवा जास्त होत नाही. आपलं 10 फूट सुद्धा वाढत नाही. सगळ्यात आपण तुम्ही आता जे सगळं सांगितलं ते लक्षात आलं, पण हे करण्यासाठी सध्याच्या घडीला आपण ओनर असोसिएशनच्या अंडर त्यांच्या वाल्यानुसार आपलं सध्या चाललं आहे. म्हणजे टोटल जो प्लॅट आहे हा सध्या सोसायटीचा पूर्ण असा अटक नाही आहे त्याच्यावर. हे जर करायचं असेल म्हणजे आपण सगळ्या गोष्टींचा स्वतः निर्णय घ्यायचे तर याच्यासाठी प्लॉट हा सोसायटीचा असणं गरजेचं आहे. सिडकोने ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. जितक्या असोसिएशनचे प्लॉट आहेत अख्ख्या नवीन मुंबईमध्ये त्या सगळ्यांची सोसायटी करण्याची सिडकोची जबाबदारी आहे आणि ते सिडको तुम्हाला कमीत कमी वेळेत करून देणार हा निर्णय झालेला आहे. तर ते प्लॉट सोसायटीचं नाव करताना त्याच्यासाठी काही असे पैसे वगैरे भरावे लागणार नाही, फक्त तुम्ही सिडकोची परवानगी न घेताना फ्लॅट जर ट्रान्सफर केले असतील तर जे सिडकोचे भरायचे पैसे आहेत ते त्या फ्लॅटला भरायला लागतील. तुम्ही जर स्टॅम्प ड्युटी भरली नसेल तर ते तुम्हाला भरायला लागेल. जे कायद्यानं तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला करायला लागेल. बाकी कोणतेच पैसे सिडकोकडे भरण्याची आवश्यकता नाही. आणि 2020 मध्ये मी जेव्हा त्या मीटिंगमध्ये घेतला त्याचा वाढीवान याच्यासाठी पैसे भरलेले होते. मला त्यांनी फायनल ऑर्डर जेव्हा दिली त्याच्यामध्ये वाढीव एरियाची नोंद घेतली होती. पण इतर ती म्युन्सिपालिटी काय होत नाही ते म्हणतात आम्हाला ओसीच पाहिजे. नाही, ते इंडिव्हिज्युअल गोष्टी आज चर्चा करायची नाही. आज फक्त स्वयंविकास का बिल्डरचा विकास एवढा विषय आहे. हा विषय सगळ्यांना येणार म्हणून नाही, जो सगळ्यांना येईल तो एकत्र मिळून सिडकोकडे जाऊन त्याचा निकाल घेतला पर्सनल तर नाही जमत नाही. पण हे इंडिव्हिज्युअल आजचा आपली मीटिंग कशासाठी आहे की बिल्डरकडे जावं का स्वयंविकास करावा याच्यावर निर्णय घेण्यासाठी आहे. त्याच्या पुरतं बिल्डरकडे गेलात तरी हा विषय येणार, स्वयंविकासात गेलात तरी हा विषय येणार. ते करायला तर लागणारच आहे. माहितीसाठी मी नाही, माहिती ते ज्या वेळेला तुम्ही निर्णय घ्याल की तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचंय त्यावेळेला ही माहितीची चर्चा करू आपण. सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलू. एक विचारायचं आपल्याला काही लोकांनी कसं आहे कन्व्हिन्स केले आम्हाला काय कन्व्हिन्स करायची गरज आहे. अर्थातच तुम्हाला सोसायटी केल्यावर जागा सोसायटीच्या नावावर चढवली पाहिजे ना, चढवली पाहिजे. ते करायला लागतं. ते जे काही त्याचे हे करायला लागते सुयोग सोसायटीने ते सगळं करून घेतलेलं आहे. म्हणजे इथल्या अनेक सोसायट्या ज्या आहेत नव्या मुंबईत त्यांनी सोसायटी करून घेतलेली आहेत. नेरुळला पंचशीलनी करून घेतलं आहे. अनेक सोसायट्यांनी वाशीला दत्तगुरू सोसायटीनी करून घेतलेले आहे. जिथे जिथे असे तुमच्याप्रमाणेच छोटी छोटी घरं दिलेली होती त्या सगळ्यांनी जे करून घेतलेलं आहे स्वयंविकासात तसेच तुम्हालाही करून घ्यावं लागेल. आणि जसं त्यांनी केलं तसंच तुम्हाला करून घ्यावं लागेल. त्याच्यात माझी जी काही मदत लागेल ती मी करणार. अहो, बांधकामाची किंमत तुमची जेमतेम 37 कोटीसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नाकापेक्षा मोती जड करू नका. आवश्यक असेल तर नेमू. एरवी जो आर्किटेक्ट असेल तो आणि त्याला सुपरवाइज करणारा एक आपल्या वतीनं माणूस
हा पुरेसा आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला जर वाटत असेल, शेवटी पैसा तुमचा आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला 40-50 लाख रुपये किमान आणि 1 कोटी तरी द्यावे लागतील. 1 कोटी 80 लोकांनी द्यायची, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 1,00,000-1,25 लाख रुपये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचे जाणार. तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आम्हाला ते करायचं आहे तर करा, आवश्यक नाही. पण करण्याची इच्छा असेल, बाबा मेरा घर आहे मैं करूंगा, ठीक आहे करा बाबा. पण म्हणे मला टाय घालायची आहे, तुम्ही कोण दाखवा करा, माझी काय अडचण नाही. आवश्यक नाही. एवढ्या छोट्या प्रोजेक्टला 100 कोटी आणि अधिकचं बांधकाम असतं तेव्हा PMCचा विचार केला जातो. 30 कोटीच्या प्रोजेक्टला कुणी PMC ठेवत नाही. पण तुम्हाला ठेवण्याची इच्छा असेल तर ठेवता येईल. त्याला 2% कन्स्ट्रक्शनची कॉस्ट तुम्हाला फी द्यावी लागेल, एखादा कोटी मागेल. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत? मी शेअरवरती बोलतो ना टेम्पोची वन बेड पहिले रूम होत्या साधे रूम भेटे नव्हत्या. नाही बिल्डिंग होत्या 3 माळ्याच्या, त्याचा टावर झाले ते बिल्डर आम्हाला भेटायला. स्वयंविकासात बिल्डर नसतो. त्याच्यात तुम्हाला इतका वेळ मी काय सांगितलं, अख्खी रामायण वाचलं आणि रामाची सीता कोण विचारताय मला. बरं ठीक आहे. स्वयंविकासात बिल्डर नसतो. म्हणजे 25 माळी मुरुंडा भेटायच्या बाजूला तिथे जाऊन तुम्ही तिथल्या रहिवाशांना भेटू शकता, चेअरमन सेक्रेटरीला भेटू शकता. तिथे बिल्डर नाहीये. स्वयंविकासात बिल्डर नसतो. ते डोक्यातून बिल्डरचं भूत काढून टाका. बरं ठीक आहे. एक दिवशी तुम्ही जे जुने घर आहे, नवीन बिल्डिंग बांधलेलं आहे, ते तुम्ही टेक्निक आम्हाला दाखवून घेणार आहे का? हे जुने घरं नवीन मुलाचं नाही का तुम्ही बोलवा जुन्या बिल्डिंग आताच्या तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बस तयार करा, तुम्हाला मी घेऊन जाईल. दुसरा एक महत्त्वाचा विषय होता साहेब. आमचे काही लोकांचं कसं आहे की फायनल ऑर्डर झालेले नाही, म्हणजे त्यांची ठराविक जास्त नाही. काही लोकांचे मूळ नावावरती नाही, म्हणजे पूर्वीच्या मालकाच्या नावावरती. त्या अशा लोकांसाठी काय ते करून घ्यावं लागेल. त्याला काय, ते पैसे भरले की करून देतात. आणि आपण पूर्वीचा मालक जर समजा हयात नसेल किंवा सोडून गेला असेल किंवा त्याचा अड्रेस नसेल, नसेल तरी ॲफिडेव्हिट देऊन करून घेता येतं की हा मालक हयात नाही, हा कुठे भेटत नाही. हा कधी जर आला आणि त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं तर ती माझी जबाबदारी, तुम्ही माझ्या नावावर करून द्या, असं ॲफिडेव्हिट द्यायला. म्हणजे काय अडचण आहे? कुठं जाऊ? हे कोण